नमस्कार मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी कुळ वहिवाट हा कायदा त्या ठिकाणी अत्यंत सोप्या भाषेत त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर समजा रामरावकडे 10 एकर शेती आहे आणि तो शेती त्या ठिकाणी कसत नाहीये, परंतु ते शेती कसण्यासाठी शामरावला देतो आणि शामराव ती वर्षानुवर्ष शेती कसतो आणि मिळालेले जे उत्पन्न आहे त्याचा हिस्सा मूळ मालक असलेल्या रामरावला देतो. या परिस्थितीत त्या ठिकाणी शामराव हा व्यक्ती कुळ म्हणून त्या ठिकाणी वावरतो. याचाच अर्थ असा की जो कायदेशीर जमीन कसतो त्याला त्या ठिकाणी कुळ असे म्हणतात. तर मग प्रश्न असा आहे की हा कुळ कायदा, या कुळ कायद्याची गरज का पडली? तर त्या ठिकाणी जो शेती कसणार आहे, जो कुळ आहे, यांना त्या ठिकाणी कुठेतरी संरक्षण मिळावं. कारण वर्षानुवर्ष शेतकरी त्या ठिकाणी मालकाची शेती कसत होता आणि त्याला त्या ठिकाणी हिस्सा देत होता. त्याला कुठेतरी संरक्षण मिळावं यासाठी त्या ठिकाणी कुळ कायदा आणण्यात आला आणि शासनाने त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कुळ वहिवाट आणि जमीन अधिनियम 1948 त्या ठिकाणी आणला. या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे की कुळाला संरक्षण देणे, त्याचबरोबर कुळ आहे आणि मालक आहे याच्यातला त्या ठिकाणी संबंध निश्चित करणे आणि त्याचबरोबर जर जमीन कसणाऱ्या व्यक्तीने काही निकष पूर्ण केल्यास कुळाची जमीन आहे ती त्या ठिकाणी त्याच्या नावावर सुद्धा वर्गीकृत होऊ शकते. यासाठी हा कायदा त्या ठिकाणी, या कायद्याचं उद्दिष्ट आहे. जमिनीवर जबरदस्ती कब्जा केला म्हणजे तो कुळ होत नाही. त्यासाठी कायद्यातील जे अटी व शर्ती आहेत ते पूर्ण कराव्या लागतात, तेव्हाच त्या ठिकाणी कुठेतरी कुळ मान्य होतो. अन्यथा जबरदस्तीने कुठेही कुळ मान्य होत नाही. खूप लोकांचे प्रश्न येतात की कुळाला लगेच मालकी मिळतो का? तर नाही. कायद्यातील अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतर व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी कुळाला कायदेशीर त्या ठिकाणी मालकी मिळतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातबाऱ्यावरील कुळाची नोंद असल्यास. आता सातबाऱ्यावरील कुळाची नोंद असल्यास ही नोंद अत्यंत महत्वाची आहे, परंतु प्रत्येक नोंद म्हणजे कुळाची नोंद ही त्या ठिकाणी मालकी सिद्ध करत नाही. हे सुद्धा लक्षात ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचा हा सुद्धा प्रश्न असतो की कुळ कायदा सध्या अस्तित्वात आहे का? तर कुळ कायदा आजही अस्तित्वात आहे आणि मोठ्या प्रमाणात सक्षम महसूल अधिकाऱ्याकडे त्याची प्रकरणे सुद्धा येतात. न्यायालयात सुद्धा त्याची प्रकरणे आजही कुळ कायद्यासंबंधीचे येतात. कुळ कायद्यासंबंधीचे काही प्रश्न असतील तर ते त्या ठिकाणी कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.